राम राम मंडळी. आज मी बनवते बेसन ड्रायफ्रूट लाडू. डाळ गॅसवर मी गरम करून चक्कीवर दळून आणली. 4 वाट्या बेसन घेतले, 2 वाट्या साखर घेतली, 1 वाटी तूप घेतले, 200 ग्राम बदाम घेतले, 200 ग्राम काजू घेतलेत, वेलची आणि 100 ग्राम मी डिंक घेतला आहे. साहित्य बघू शकता. 4 वाट्या बेसन घेतले, 2 वाट्या साखर, 1 वाटी तूप. 45 ते 50 मिनटं लागतात आपल्याला बेसन भाजायला. अर्ध तूप टाकले मी, अर्ध तूप ठेवले. बघू शकता छान बेसन भाजून झालेलं आहे. आपल्याला अर्धी वाटी तूप जे राहिले ते टाकायचं आहे. छान भाजून घेऊया. अर्धी वाटी दूध टाकले मी, जेणेकरून लाडू बांधायला व्यवस्थित बँडिंग होईल. बेसन भाजून झालेलं आहे आपलं. पूर्णपणे बेसन थंड झाल्यावरच आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे साहित्य, साखर वगैरे. थोडं पण गरम नाही राहिले पाहिजे, ना तर लाडू बरोबर हे होत नाहीत. डिंक मी तुपावर फ्राय करून घेतला आहे, तोही मिक्सरला बारीक करून घेतला आहे. ड्रायफ्रूट पण बारीक करून घेतलेत. थंड झाले आपलं बेसन. ड्रायफ्रूट टाकूया, सर्व एकत्र करून छान मळून घेऊया आणि लाडू वळवून घेऊया. खायला एक नंबर लागतात. सर्व साहित्य जर व्यवस्थित प्रमाण बसलं ना, लाडू अजिबात पातळ वगैरे बेसन होणार नाही. छान झालेलं आहे आपलं आणि लाडू व्यवस्थित बांधता येतोय. बघू शकता. खायला एक नंबर आणि राहतात पण छान. तूप जास्त झाले की गळ्याला खवखव होते, त्यामुळे हेच प्रमाण तुम्ही ठेवा. लाडू बांधलाही जातं फटाफट. 5 मिनटात मी लाडू बांधून घेतले. अजिबात काही त्रास नाही झाला. चविष्ट आणि खायला एक नंबर. बनवून बघा, छान झालेत. खायला एक नंबर. 28 लाडू झालेत.